नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर. तर आपण आत्ताच्या मागच्या वीकमध्ये जे मार्केट मूव्ह झालेलं आहे, मार्केटची दिशा होती. आता येणाऱ्या पुढच्या जो महिना आहे, जसं की ऑक्टोबर महिना आहे. या पुढच्या महिन्यामध्ये मार्केटची काय दिशा असेल? आता पुढच्या महिन्यामध्ये मंथ एंडला दिवाळी पण आहे आणि दिवाळीनंतर लगेच इलेक्शन पण आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. तर तेव्हा मार्केटची काय दिशा असेल आणि पुढे या 3 महिन्यामध्ये कशा कंपन्याचा रन होणार आहेत, कसे बिझनेस रन होणार आहेत आणि त्या पुढेच भारताच्या नंतर तसंच अमेरिकेची पण इलेक्शन होणार आहे. तेव्हा मार्केटमध्ये त्याचा काय परिणाम होईल त्याच्याबद्दल आपण अंदाज करणार आहोत. तर आजचा विषय जो आहे, आता निफ्टी 50 आणि सेन्सेक्स हे जे आहेत, हे सध्या ऑल टाईम हायच्या पोझिशनला आहेत. तर सध्याचा हा जो टप्पा जो आहे, हा सध्या खूप क्रुशियल आहे. म्हणजे एक म्हणता ना, की एखाद्या डोंगराच्या एकदम पीक पॉईंटला मार्केट गेलेलं आहे. आता याच्यामध्ये एकच ऑप्शन दिसतं माणसाला किंवा एवढं वरती मार्केट गेलेलं आहे, तर काही कारणास्तव मार्केट खाली पडायला नाही पाहिजे किंवा दुसरं ऑप्शनच नाही आहे आणि वरती जाण्याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. त्याच्याबद्दल आपण अंदाज घेऊ. तर बाजाराचा तंत्रकल निफ्टीच्या 25,800 ते 26,100 या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा. निफ्टी निर्देशांक 24,000चा स्तर राखत 25,800च्या उच्चांकालाही गवसणी घालेल यावर सर्वांचाच विश्वास होता. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गुंतवणूकदारांसाठी विकसित केलेल्या निफ्टी निर्देशांकावरील 300 अक्षांच्या परिघाचे म्हणजे बॉन्डचे सूत्र आपल्या हाताशी होते. आता निफ्टी निर्देशांक जो आहे तो 24,000चा स्तर राखत 25,800च्या उच्चांकालाही गवसणी घालेल यावर सर्वांचाच विश्वास होता. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गुंतवणूकदारांसाठी विकसित केलेल्या निफ्टी निर्देशांकावरील 300 अंशाच्या परिघाचे म्हणजे बँडचे सूत्र आपल्या हाताशी होते. हे लक्षात ठेवत 25,800च्या उच्चांक गुंतवणूकदार रेखाटत होते. जसे की निफ्टी निर्देशांकावर 24,000चा स्तर टिकल्यास 24,000 अधिक 300 अंश म्हणजे 24,300, 24,600, 25,500 आणि 25,800 हे लक्ष्य नमूद केले होते. हे लक्ष्य आता गुंतवणूकदार स्वतःच आत्मविश्वासाने अचूकपणे रेखाटत होते. या सूत्रांच्या अचूकतेची प्रत्यक्ष प्रचिती देखील सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या सत्रात निफ्टी निर्देशकांनी 25,849चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवून दिला. ही या तांत्रिक विश्लेषण शास्त्राचे फार मोठे यश आहे. या तृप्त कृतार्थ क्षणी या तांत्रिक विश्लेषण शास्त्राची आबाळागत माया तुझी आम्हावर राहू दे अशी भावना प्रत्येक गुंतवणूकदारांच्या मनात निसंशय असेल. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया. तर शुक्रवारचा जो बंद भाव होता तो सेन्सेक्स जो आहे तो 84,544.31 आणि निफ्टी जो आहे तो 25,790.95 या अंकावर सध्या ट्रेड करत आहे. सद्यस्थितीत निफ्टी निर्देशांकाने 4 जूनच्या 21,281च्या निचांकापासून सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या 25,849च्या ऐतिहासिक उच्चांक नोंदविला. म्हणजेच निचांकापासून 4,568 अंशांनी वाढ त्यांनी नोंदवली. आत्ताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर 25,800 ते 26,100 या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा असून या स्तराने अंदाजे 500 ते 1,000 अंशाची हलकी फुलकी घसरण म्हणजे 4,568 अंशाच्या वाढीसमोर 100 अंशाची घसरण अतिशय मामूली असल्याने या घसरणीला हलकी फुलकी असे संबोधले आहे. अपेक्षित असून निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य 25,500 ते 25,200 असे द्वितीय खालचे लक्ष्य म्हणजे 25,000 ते 24,800 असे असेल. जर निफ्टी खाली पडला तर 25,500 पर्यंत येऊ शकतो किंवा 25,200 पर्यंत येऊ शकतो आणि सेकंड जे लेवल आहे 25,000ची लेवल क्रॉस होऊन 24,800 सुद्धा येऊ शकते. तर निफ्टी निर्देशांक सातत्याने 24,800च्या स्तराखाली 15 दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांक खालचे लक्ष्य हे 24,300 ते 24,000 असे सुद्धा असू शकते. जर निफ्टी 50ची 24,800ची लेवल जर जास्त वेळ मेंटेन नाही झाली तर 24,300 ते 24,000 सुद्धा निफ्टी गाठू शकतो. हे येत्या 8 ते 10 दिवसामध्ये. तर आपण आता एक ट्रेडबद्दल माहिती करून घेऊ. जसं की म्हणता ना की शिंपल्यातील मोती, जसं की दिव्यानी इंटरनॅशनल लिमिटेड. वर्ष 1991मध्ये रविकांत व श्री वरुण जयपुरिया यांच्याकडून स्थापित श्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खाद्यपदार्थांची त्वरित सेवा उपलब्ध करून देत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 1,800 अधिक खाद्यगृहांची साखळी निर्माण करणारी तरुणाईची पहिली पसंती असलेला पिझ्झा हट
KFC, कोस्टा कॉफी अशा आंतरराष्ट्रीय नामवृद्धा आपल्या शिरपेचात धारण करणारी देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचा समभाग हा आपला आजच्या शिंपल्यातील मोती आहे. जसं की मार्केटमध्ये सध्या तुम्ही बघत असाल की सध्या लोकांना फास्ट लाईफ म्हणता ना फास्ट मुव्हिंग सध्या फूड खूप लोक खाण्यासाठी इंटरेस्टेड आहेत. आर्थिक आघाडीवर 2 आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री 559 कोटीवरून 839.88 कोटीवर, करपूर्व नफा 47.27 कोटीवरून 39.64 कोटीवर, निव्वळ नफा 35.42 कोटीवरून 31.65 कोटी झाला आहे. समभागाचे आलेख वाचन करता समभाग बँड हा 160 ते 190 रुपयांमधील असून देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड समभागाची किंमत सप्टेंबर अखेरपर्यंत 200 रुपयांच्या वर सातत्याने टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य 225 ते 400 रुपये असेल व दीर्घ लॉंग टर्म जर शेअर हा घेतला तर लक्ष्य जे असेल 280 ते 320 रुपये असेल. भविष्यातील बाजारातील समभागातील घसरणीत हा समभाग 190 ते 170 रुपयापर्यंत सुद्धा येऊ शकतो. देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड ह्या समभागातील दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला 150 रुपयाचा स्टॉप लॉस लावावा. थँक्यू.